बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची आजपासून 1 कॅमेरा स्टेशन चंद्रपूर परिसरात मधुमालती हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. तुम्ही आता शूटिंगमध्ये पाहिलंच असेल, या ठिकाणी विमान गेलं. मी आलोय आज बारामती तालुक्यातील कटफळचं जे शिकाऊ विमानतळ आहे, आणि हे संपूर्ण दृश्य पाहून तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, दादांचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मी आलेलो आहे. पाहू शकता दादांची या ठिकाणी प्रतिमा आहे. रोज या ठिकाणी दादांच्या प्रतिमेला हार घातला जातो. आणि कशा प्रकारे पुणे ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी बॅरिकेशन केले, टेंट देखील आहे. कारण दादांच्या या घटनेला 2-3 महिने झाले, तरी अजून अनेक दादांना मानणारा वर्ग, दादांवर प्रेम करणारा वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दादांच्या दर्शनासाठी येत आहे. मी देखील काही कामानिमित्त बारामतीला आलो होतो. शिरसोबळ आमचे पाहुणे आहेत. म्हटलं चला, आतापर्यंत येऊ शकलो नाही काही कारणास्तव. म्हटलं आलोय तर दादांचं दर्शन घेऊन जाऊया. हे जे गाव आहे कटफळ विमानतळाच्या शेजारी, आणि जे ही टेबल टॉप जी आपण धावपट्टी पाहतो, हीच ती शिकाऊ विमानतळाची टेबल टॉप धावपट्टी आहे. खरं तर काही बऱ्याच विमानतळावर ग्राउंड लेवलची धावपट्टी असते, परंतु इथं जमिनीपासून वरती टेबल टॉप धावपट्टी आहे. पाहू शकता त्या ठिकाणी काही तरुण सहकारी देखील दादांचं दर्शनासाठी आलेले आहेत. अपघात घडला त्यावेळी मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की टेबल टॉप धावपट्टी असल्यामुळं त्या ठिकाणी विमानाला, पायलटला अंदाज नाही आला. विमान खऱ्या अर्थाने धावपट्टीच्या डाव्या बाजूला या ठिकाणी कोसळलं. त्या ठिकाणी पाहू शकता एक छोटीशी वस्ती आहे, 2-4 घर आहेत. आणि स्थानिकांनी देखील सांगितलेलं आहे कशा प्रकारे ते विमान कोसळलं. पहिल्यांदा कोसळण्यापूर्वी ते पूर्ण धावपट्टीच्या बाजूने गिरट्या घेत होतं, आणि आवाज देखील वेगळा येत होता. त्यामुळं कुठंतरी अनेकांच्या, महाराष्ट्राच्या दादांना मानणारा जो वर्ग आहे, सर्वांच्या मनामध्ये एक मोठी शंकेची पाल चुकते. कारण नक्की हा घात की अपघात, हे पाहू शकता आपण. आता धावपट्टीवर वरती आलोय. 5-5 मिनिटाला या ठिकाणी शिकाऊ विमानांचं उड्डाण होते. या दृश्यामध्ये आपण पाहू शकता. आता एक दुसरं विमान आले, म्हणजे दादांचं विमान देखील याच दिशेने इकडे येत होतं, आणि धावपट्टीवर न उतरता धावपट्टीच्या या उजव्या साईडला त्या ठिकाणी कोलॅप्स झालं, आणि दादांचं दुर्दैवी असं निधन झालं. जमिनीपासून जवळजवळ 30-40-50 फूट वरती आहे. आणि खरं तर धावपट्टी देखील खूप मोठी, रुंद देखील आहे. परंतु जसं की त्यांनी तर्क लावला की त्यावेळेस थोडंसं वातावरण खराब होतं, धोके होते. ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. कारण एवढी मोठी धावपट्टी असताना खऱ्या अर्थाने पायलटकडून चूकच झाली म्हणावं लागेल. आणि उजव्या साईडला या ठिकाणी धावपट्टीचं विमान कोलॅप्स झालं. खरं तर ती एक मोठी शंका लोकांना वाटते, कारण दादांचं जाणं हे खरं तर न पटण्यासारखं आहे. दादांच्या जाण्याने पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका झालाय. आताच मी तुम्हाला टेबल टॉप ही धावपट्टीवर जाऊन दाखवली. आता मी पुन्हा खाली आलोय. मी तुम्हाला सांगत होतो की आमदार रोहित दादा पवार, अजित दादांचे जे पुतणे आहेत, त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर शंका वर्तवली आहे. आणि त्यांची नाही तर संपूर्ण उभ्या महाराष्ट्राची हीच मोठी मागणी आहे, शंका आहे की निपक्षपातीपणे दादांच्या अपघाताची त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. परंतु 28 जानेवारी रोजी दादांचा अपघात झाला, म्हणजे जवळजवळ 4 महिने उलटून गेले, तरीही अजून खऱ्या अर्थाने समोर यायला काही तयार नाही. ब्लॅक बॉक्सची देखील माहिती आली नाही. मुंबई विमानतळ दादा त्या ठिकाणी बसले, तिथलं सुद्धा CCTV कॅमेरा अजून समोर आला नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने चौकशीला विलंब होते. परंतु दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने जे दादांचा जो एक वाक्य जास्त गाजलं की मित्रांनो, राजकारण लय वंगाळ आहे, आपण व्यवसाय करा, जमीन विकू नका.
हे जे वक्तव्य दादांनी केलं होतं ती दादांची शेवटची सभा आमच्या खेड तालुक्यातील उद्योगनगरी वराळे या ठिकाणी ती सभा शरदभाऊ बुटे पाटील जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रवेशासाठी ती शेवटची सभा त्या ठिकाणी चाकण मधील वराळे गावामध्ये झाली आणि तिथेच मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. दादांची भेट तेव्हाच शेवटची झाली आणि खऱ्या अर्थाने दादा त्या सभेमध्ये म्हटली होती की राजकारण खूप वंगाळ आहे. खरं तर म्हणतात ना असं की माणसाचा शेवट जवळ आल्यानंतर काहीतरी संकेत माणसाकडून देतात माणसं. तशाच प्रकारचं ते शेवटचं वक्तव्य शेवटची सभा ठरली आणि दुर्दैवाने खरं तर त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी दादांचा अपघात झाला आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी दादा या ठिकाणी राजगुरुनगर खेड तालुक्यामध्ये येणार होते प्रचाराच्या निमित्ताने सभेसाठी. परंतु खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपांना मोहिते असेल, शरदभाऊ बुटे असेल यांनी सांगितलं की आमची सभेची पूर्ण तयारी झाली नाहीये, त्यामुळे दादांना दुसरा दौरा त्या ठिकाणी बारामतीला यावं लागलं. खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. त्या दिवशी जर दादांचा दौरा खेड तालुक्यात असता तर कदाचित हे अपघात घडू शकला नसता. परंतु ते म्हणतात ना, आले देवाजीच्या मनात तिथे कोणी चाले ना, या संतांच्या वचनाप्रमाणे दादांना खऱ्या अर्थाने दादांचे आयुष्य तेवढंच होतं असं म्हणावं लागेल. आणि म्हटलं चला आज दर्शन घ्यावं. दादा खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्ह्याचे आणबाण आणि शान होते. दादा ग्राउंड लेवलचे नेते होते. त्यांना शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, काय काय शेतकऱ्यांना अडचणी येतात हे सर्व दादांना माहीत होतं. कारण दादा हे शेतकरी कुटुंबामध्ये दादांचा जन्म झाला होता आणि त्यामुळं अनेक वर्ष दादांनी शरद पवार साहेबांच्या बोटाला धरून राजकारणामध्ये आले आणि खऱ्या अर्थाने बारामती शहराची संपूर्ण तालुक्याची चर्चा आहे. अतिशय छान बारामती शहराला सजवले, रस्ते असेल, पाण्याची सगळ्याच गोष्टी, बारामती शहर अगदी सुंदर आहे. आणि तेवढाच सिंहाचा वाटा दादांचा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये देखील आहे. आणि दादा गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती कशामध्ये भरू शकणार नाही. कारण दादांना जी राजकारणाची दूरदृष्टी होती ती मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कोणत्या नेत्याकडे आहे. दादा बोलले की ते करायचे. जे पाहू शकता आता देखील विमान आले, अगदी 2-2 मिनिटांनी या ठिकाणी विमानाचं उड्डाण होते. शिकाऊ विमानतळ आहे त्यामुळं अनेक पायलट या ठिकाणी शिकतात. परंतु दादांचं विमानच कसं दुर्दैवीरित्या या ठिकाणी धावपट्टीच्या उजव्या साईडला कोसळलं, ही खरं मोठी शंका आहे. मी तुम्हाला सांगत होतो की दादांच्या जाण्याची जी पोकळी निर्माण झाली आहे, खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असलेला नेता आणि पायी जमिनीवर असलेला नेता, सर्व ग्रामीण भागातील सर्व अडीअडचणी सर्व दादांना ज्ञात होत्या. त्यामुळं दादा गेल्यामुळे पुणे जिल्ह्याचं तर अतोनात खरं तर मोठं या ठिकाणी नुकसान झालंय. कारण दादांना कुठल्याही आपण मागणी केली तर ज्या गोष्टी दादांकडून शक्य आहे कामांच्या बाबतीत ते दादा ज्यावेळेस आपल्याला ग्वाही द्यायचे आणि स्वतः दादा म्हणायचे मी कामाचा माणूस आहे. आणि शेवटपर्यंत त्यांनी याच त्यांच्या वाक्यावर ते हे राहिले की अनेक सभा झाल्या. 1-2 वर्षामध्ये दादांची पर्सनॅलिटी असेल, ते गुलाबी जॅकेट असेल, खरं तर दादा अतिशय रुबाबदार दिसत होते आणि दादांचा एक धाक होता, आदरयुक्त दरारा दादांचा होता, सर्व पुढारी असेल, मंत्री असेल. कारण दादा, मी मागाशी जसं म्हटलं की दादा जे त्यांच्याकडून होणार आहे तेच ते दादा त्या ठिकाणी घोषणा करायचे. मी कामाचा माणूस आहे शेवटपर्यंत म्हणत गेले, मी कामाचाच माणूस आहे. आणि खरंच दादा कामाचा माणूस होते. आणि खरं तर या महाराष्ट्रामध्ये दादा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस अनेकांनी टीका केल्या दादांवर, 70 कोटीचा घोटाळा आहे, दादा असे दादा तसे. परंतु दादा गेल्यानंतर आपल्या घरातील माणूस गेल्याची भावना प्रत्येकाच्या घरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होती. अनेक लोक ढसाढसा रडली आणि अजूनही ते दुःख संपत नाहीये. कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातील व्यक्ती गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण रील्स वगैरे पाहिल्या तर लगेच डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. असं हे व्यक्तिमत्व खरं तर सिंधुताई सपकाळ म्हटलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला या ठिकाणी प्रथमतः आपल्या मातीत मरावं लागतं, तरच लोक महाराष्ट्रातली त्या माणसाला मोठं म्हणत असतात. परंतु हे दुर्दैव आहे, ज्यावेळेस एखादा व्यक्ती हयात असेल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपण सपोर्ट केला पाहिजे आणि मोठं म्हटलं पाहिजे. हे तर खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये. पाहू शकता 4 महिने उलटून गेले परंतु अजूनही दादांना मानणारा वर्ग
या ठिकाणी दादांच्या दर्शनासाठी येत आहेत. दादांच्या प्रतिमेपाशी आतमध्ये आलोय. पाहू शकता हे देखील दादांना मानणारे शेतकरी आहेत. याच ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. दादा तुमचं नाव सांगा प्रथमतः. ईश्वर बाबुराव लष्कर, तुमचं गाव कोणतं? राक्षसवाडी बुद्रुक, तालुका कर्जत तालुका. दादांचा आंबोली 2 कारखाने आहेत तिथं आमच्या एरियात. कॅमेरा का बघा. कुठं तुमच्या कर्जतमध्ये हा 2 कारखाने आहेत. म्हणजे इथून कर्जत नाही म्हटलं तरी 50, 60, 70 किलोमीटर असेल. हा असं ना. म्हणजे खास तुम्ही दादांच्या दर्शनासाठी आला. मग काय बघायसाठी झालं, आज जावं उद्या जावं बघा. आतापर्यंत आले नव्हते तुम्ही? हा बारामतीला आलो मग बघायचं आलो. म्हणलं बघूच वाटलं आलो कसं झाले. बरोबर आहे. किंवा चांगला माणूस गेला आपल्याला. चांगला माणूस गेला दादा म्हणतात, कामाचा माणूस. आणि शेवटी दादा देखील त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मी कामाचा माणूस आहे हे प्रत्येक सभेमध्ये त्या ठिकाणी स्वतः ठामपणे म्हणायचे. कारण त्यांना तो आत्मविश्वास होता. आणि दादा खरंच कामाचेच माणूस होते. दादा मला काय सांगाल की दादांबद्दल काय आठवण सांगा तुमच्या कर्जत. कारण 2 साखर कारखाने आहेत तिथं म्हणजे आमचं एकदम शेतीचं एकदम व्यवस्थित. तिथं पैसे टायमाला कारखान्याचे पाऊस गेला तरी आमचं टायमाला सगळं जिथलं तिथं. दुसऱ्या कारखान्याने अजिबात नव्हतं. लय दादा कारखान्यासाठी लय सहकारी तिथं. असं काय म्हणजे दादांचा एक जो वचक होता दरार होता. लय दादांच्या शब्दांना किंमत होती. किंमत आहे ना. लय वचक होता. असा वचक कुठंच नाही, कवाच नाही होणार. बरोबर आहे. असा नेता घडायला एक पिढी जाते. हे खरं तर असं नेतृत्व घडत नाही. मग काय. परंतु दुर्दैवाने दादांची अजून आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज होती. परंतु दुर्दैवानं दादांचं निधन झालंय. या ठिकाणी विमान अपघात झाला. खरं तर मला एक सांगा, विमान अपघात झाला असेल की घात झाला, तुमचं काय मत याच्यावर? आता मत आता काय दादा गेले, आता काय मत ठेवून तरी आता काय केलं तरी येणार आहेत का? बरोबर, दादा तर परत येणार नाहीये. परंतु अपघात दादांच्या प्रेमापोटी लोक एवढी भावूक झाली, दुःखी झाली, लोक ढसाढसा रडली. कारण घरातल्या सदस्यासारखं प्रत्येकाला वाटलं घरातलं कोणीतरी गेलंय. त्यामुळे एक लोकांची भावना अशी आहे की लोक घातपात झालाय असं म्हणजे बऱ्याच लोकांना वाटते. घातपातच झाला तसं म्हणायला गेला. घातपातच झाला इकडं काय म्हणजे ही का एवढं, पण घातपातच झाला म्हणा. कारण वरती आम्ही गेलो टेबल टॉपची धावपट्टी भरपूर होऊन दे सगळं. आणि सकाळच्या वेळी तर जास्त धोके वगैरे काहीच नव्हतं. सगळं हे खरं तर बनाव वाटतंय. आणि दादा खऱ्या अर्थाने कुठेतरी यशाकडे वाटचाल करत होते. दादा एकदम अतिशय त्यांचा जो दरारा होता, दादांचं दिसणं, ते गुलाबी जॅकेट. खरं तर गेल्या 2 वर्षापासून दादा अतिशय राजकारणामध्ये सक्रिय होते. आणि विशेषतः राष्ट्रवादीचे ज्यावेळेस विभक्त झाली तेव्हापासून दादा मोठ्या प्रमाणात सक्रिय होते आणि काही कामं करत होते. आणि एक दादा राजबिंडा दिसत होते. त्यामुळे खरं तर असं म्हणतात की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. खऱ्या अर्थाने दादा देवाला प्रिय झाले की हा अपघात आहे किंवा घातपात आहे हे खरं तर अजून पुढे आलं नाही. अजून काय सांगाल दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली त्याबद्दल काय सांगाल? लय वाईट म्हणजे पोकळी आता सगळ्या जिल्ह्यालाच झाली पोकळी. सोपे नाही. बरोबर आहे. कारण दादांना जी दूरदृष्टी होती, जमिनीवर पाय असलेला नेता आणि ग्रामीण भागातील सर्व दादांना घडामोडी काय घडते, कशा प्रकारे अडचणी आहेत त्या दादांना माहित होत. काम करणार माणूस. नक्कीच तुम्ही एवढ्या लांबून आलाय 70 किलोमीटर वरून. अजूनही त्या ठिकाणी गाड्या आल्या आहेत, आपण पाहू शकता. म्हणजे चालूच आहे माणूस. 4 महिने उलटून गेले तरी माणूस लोक या ठिकाणी येतात. आलो की जास्त माणसं. कामाचा माणूस गेला. नक्कीच कामाचा माणूस गेला. खरं तर हे घडायला नको होतं. कारण दादांची जी इच्छा आहे मुख्यमंत्री पदाची, संपूर्ण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असेल, संपूर्ण सबंध महाराष्ट्रातील जी जनता आहे यांना खऱ्या अर्थाने ते स्वप्न त्यांचं अधुरं राहिले. कारण दादांना मुख्यमंत्री होताना अनेकांना पाहायचं होतं, मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांना, पण आता आणि झालेही असते नक्कीच. परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. खरं तर काळही आला आणि वेळही आली खऱ्या अर्थाने. आणि विशेष करून दुःख जास्त झालं कारण लोक जन्माला आल्यानंतर मृत्यू आलीच्या स्वरूपामध्ये आहे. परंतु जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे अंतर आहे, जीवन आहे, ते आपण कशा प्रकारे व्यतीत केलं, आपण समाजाच्या किती कामी आलो हे देखील महत्वाचं आहे. कारण मरावे परी कीर्ती रूपे उरावे. दादा जरी गेले तरी त्यांची कीर्ती खऱ्या अर्थाने खूप मोठी आहे. ती कीर्ती शेवटपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत पृथ्वी तलाव त्या ठिकाणी चंद्र सूर्य आहे. कारण आपण जन्माला आल्यानंतर कसं जगलो
याला महत्व नाही. आपण समाजासाठी किती जगलो आणि किती लोकांच्या कामी आलो हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि दादांची जी कामाच्या माध्यमातून त्यांची जी कीर्ती आहे ही खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे त्यांचं इतिहासामध्ये ते दादा अजरामर झालेत. कधी न विसरणार हे दादा आहेत. आणि खऱ्या अर्थाने पाहू शकता अजूनही अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आता दादांच्या दर्शनासाठी येत आहेत. दादांसारखी टाईल जमणारच नाही कोणाला. हो, दादांची जी शैली होती ती खरं तर रोखठोकपणा जे काम होणार आहे त्याचीच खऱ्या अर्थाने शब्द द्यायचे. नाही नाही म्हणलं तर लगेच नाही म्हणणार, म्हणजे असं होतं त्यांचं. बरोबर आहे. पाहू शकता हे अनेक घ्या दर्शन घ्या. दर्शनासाठी दादांच्या येत आहेत. खऱ्या अर्थाने मला एक आवर्जून दादांची एक किस्सा सांगायचा आहे. आमच्या खेड तालुक्यातील वाडा गावचे जे एक गृहस्थ होते कात्रज दूध संघामध्ये, आणि त्यांचं दुर्दैवाने अपघाती निधन झालं. आणि त्या दादांच्या पत्नी आणि त्यांचे चिरंजीव पुण्याला ज्यावेळेस या ठिकाणी बैठक होती त्या ठिकाणी जो जनता दरबार असतो त्या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी जे व्यक्ती कात्रज दूध संघामध्ये होती त्यांच्या पत्नी आणि त्यांचे चिरंजीव सहित त्या ठिकाणी जनता दरबारमध्ये आले. आणि त्यांनी दादांना सांगितलं की माझे पती अशा अशा याच्यामध्ये मरण पावले, कात्रज दूध संघामध्ये होते. आणि दादांनी तर लगेच तडकाफडकी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं की या अशा व्यक्तीला, या मुलाला आपण याच्यामध्ये कात्रज दूध संघामध्ये दाखल करून घ्यावं. हा स्वभाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक आवडत होता. कारण मोठ्या प्रमाणावर दादांचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर होता आणि जनतेचा देखील दादांवर होता. अनेक प्रकारचे प्रत्यारोप, आरोप प्रत्यारोप झाले, परंतु दादा गेल्यानंतर त्यांची किंमत खऱ्या अर्थाने उभ्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने चुकवावी लागली. कारण शरद पवार साहेब देखील आता त्यांचं वय झाले, परंतु पवार साहेबांच्या बोटाला धरून दादा राजकारणामध्ये आले. आणि साहेबांनी दादांच्या खऱ्या अर्थाने दादांना एक चांगल्या प्रकारचं राजकारणामध्ये खरं तर तालमीत पैलवान जसा असतो तशा प्रकारे राजकारणात कोणी नाही राहा. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादा खऱ्या अर्थाने तयार झाले. आणि दादांनी देखील एक पवार साहेबांचा कधी खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारावर चालण्याचं काम केलं. त्यांची जी कामाची शैली असेल आणि खऱ्या अर्थाने दिलखुलासपणे व्यक्तिमत्व असे हे दादा होते. पाहू शकता 4 महिने उलटून गेलेत, अजूनही या ठिकाणी अनेक दादांना मानणारा वर्ग दर्शनासाठी या ठिकाणी होते. आणि खरं तर विशेष आभार मानावे लागतील पुणे ग्रामीण पोलिसांचे, जिथं दादांचा अपघात झाला त्या ठिकाणी सुंदर असे प्रतिमा, सावली या ठिकाणी टेंट केलाय आणि बॅरिगेशन देखील केलेलं आहे. कारण कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये. आणि खरं तर विश्वास बसत नाही. पाहू शकता या ठिकाणी टेबल टॉप धावपट्टी आहे. आपण जेवढी आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळं पाहिली ती ग्राउंड लेवलला असतात. आता मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ 2-4 महिने त्या बातम्या चालू होत्या, परंतु ही धावपट्टी अशी टेबल टॉप स्वरूपाची 50-60 फूट उंचीवर आहे. आणि ज्यावेळेस जे कंट्रोल रूमने सांगितलं की अदृश्यमान व्यवस्थित वातावरण नव्हतं सकाळी, परंतु ते बुद्धीला न पटण्यासारखं आहे. कारण इकडे जास्त बागेत एरिया नाही, काय नाही. सकाळच्या 8-8:30ला एवढं धुकं वगैरे असूच शकत नाही. नव्हतंच, दिसत होतं धुकंच नव्हतं. 100% हा घातपातच आहे. दादांनी देखील सांगितलंय. दादा तुम्ही कुठून आले? आम्ही इंदापूरचे, आम्ही पुण्यावरून आलो. कशासाठी आलो होते की खास दादांच्या दर्शनासाठी? दादांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. इंदापूरचं कोणतं गाव तुमचं? बावडा. बावडा का? काय सांगाल दादांच्या आठवणी तुमच्या? आवडता नेता होता राजकारणातलं एकच. खरं तर मुख्यमंत्री दादांना झालेलं पाहिजे होतं अनेकांना. हा, अपूर्ण राहिली ना इच्छा जनतेची. बरोबर. तुमच्या गावातलं काय सांगाल? दादांची कामं वगैरे कशी आहे? विकास कामं? भरपूर विकास कामं केले दादाने. दादांचे गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? दादा गेल्याने काय अडचण झाली? तर नुकसान झालंय महाराष्ट्राचं, जिल्ह्याचंच नाही. मोठं नुकसान झालं. गोरगरीब जनतेचं सगळं नुकसान झालंय. गोरगरीब जनतेचा नेता होता ना, असा नेता परत होऊ शकत नाही. गोरगरिबांचा कैवारी होता दादा. कैवारी होता. खऱ्या अर्थाने जात पात न मानता हा, पुरोगामी विचारांना शेवटपर्यंत दादांनी ठेवले. आणि खरं तर जरी दादा मराठा समाजाचे जरी असले, सगळ्या समाजाला परंतु सर्वांना बरोबर घेऊन राजकारणामध्ये काम करत होते. म्हणून तर दादा इतरांपेक्षा वेगळे होते. हा, गोरगरीब जनतेसाठी धावून येणार होते. बरोबर. नक्कीच दादांच्या जाण्याने खूप मोठं दुःख झालेलं आहे. सगळ्या पोकळी देखील गोरगरीब निर्माण झाली. जनतेला झाले सगळं.